हे भास होती कसे हे मला भान नाही जगाचे प्रेमाचे तर जय श्रीराम मित्रांनो. तर मित्रांनो, इंस्टाग्राम रील्सवरती हे सॉन्ग खूप ट्रेंडिंगला चालू आहे. त्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे. त्यामुळं कंप्लीट बघून नक्की एडिट करा. सोबत मित्रांनो, जे पण काही मटेरियल यूज केलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर घेतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून. तर आलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने भेटणार आहे. तर बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या. बिटमार्कची प्रेसेट ओपन केल्यानंतर बघू शकता या पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार. तर खाली तुम्हाला एक प्लसचा आयकॉन भेटेल, त्याच्यावर क्लिक करा. शेपच्या शेजारी मीडियाचा ऑप्शन, मीडियामध्ये या. जो तुमचा एक मॉडेलची इमेज आहे त्याला इथं सिलेक्ट करून घ्या. तर आपण सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता वर डिलीटच्या शेजारी एक 3 डॉटचा आयकॉन, त्याच्यावर क्लिक करा आणि इथं फिल करून टाका. फिल केल्यानंतर त्या फोटोला आपल्याला घ्यायचं ते म्हणजे 17 सेकंदपर्यंत. बघू शकता 17.19. इथं मी एक बीट लावलं, तुम्हाला इथपर्यंत घेऊन टाकायचं या पद्धतीने. एवढं केल्यानंतर त्या फोटोला असं दाबून धरा, त्याला पूर्ण खाली आणा या पद्धतीने. बघू शकता एवढं झाल्यानंतर स्टार्टिंगला या. तर स्टार्टिंगला बघू शकता तुम्हाला एक 4 लेअर भेटणार, ग्रुप नावाच्या 4 लेअर भेटणार. तर ग्रुप 5 क्लिक करा. तुम्हाला एक कलर फिलचं ऑप्शन भेटेल, तर कलर फिलमध्ये या. आता ती ग्रुप 5 आपली जी आहे ती बंद येतं, तिला ऑन करा. 4 नंबरला इथून ऑप्शन भेटेल तुम्हाला, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघू शकता टी व्ही ऑन झाला आहे आपला. परत ग्रुप 1 क्लिक करा, कलर फिलमध्ये या, तिला पण ऑन करून टाका. तुम्हाला 4 लेअर पूर्ण ऑन करून टाकायच्या ग्रुपच्या या पद्धतीने. बघू शकता या पद्धतीने आपले ऑन झाले. तर आता फोटो कसं काय चेंज करा तुम्हाला सर्व सांगून देतो. तर आता बघू शकता तुम्ही ग्रुप 5ची लेअर आहे आपली, तिच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक एडिट ग्रुप म्हणून ऑप्शन आहे, त्या एडिट ग्रुपमध्ये क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर खाली ग्रुप 1चा ऑप्शन आहे, परत ग्रुप 1 मध्ये त्याच्यावर क्लिक करा एडिट ग्रुपमध्ये. बघू शकता या जो इथं मॉडेलची इमेज क्लिक करा. इथं कलर फिलचं ऑप्शन भेटेल, तिथं क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर तुमचा अल्बममध्ये तुमचा अल्बम तुम्हाला ओपन होऊन जाणार. जो तुमचा मॉडेलची इमेज आहे तो इथं ॲड करून टाका. तर या पद्धतीने ॲड केल्यानंतर बॅक येतो आणि मूव ट्रान्सफरमध्ये जाऊन तुमच्या हिशोबाने इथं सेट करा. एवढं केल्यानंतर डायरेक्ट बॅक या पद्धतीने. बघू शकता सेम दुसरे ग्रुपच्या लेअरला सेम या पद्धतीने फोटो चेंज करायचा आहे. परत दुसऱ्या ग्रुपच्या लेअरवर क्लिक करतो, एडिट ग्रुपमध्ये जातो. एवढं केल्यानंतर परत खाली ग्रुप 1ची लेअर भेटेल, परत तिच्यावर क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुप म्हणा. एवढं केल्यानंतर मॉडेलची इमेज क्लिक करा, कलर फिलमध्ये या. इथं क्लिक केल्यानंतर तुमचा अल्बम तुम्हाला ओपन होऊन जाणार. जो तुमचा मॉडेलची इमेज त्याला इथं या पद्धतीने चेंज करून टाका. बघू शकता एवढं केल्यानंतर बॅक या. फायनली या पद्धतीने तुम्ही असे चेंज करून घ्यायचे 4 ग्रुप लेअरचे 4 इमेज चेंज करून घ्यायचे या पद्धतीने. एवढं केल्यानंतर इथं बघू शकता आपल्याला इथे 17 सेकंदवर. एवढं केल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा, मीडियामध्ये जा. जे तुमच्या मॉडेलची इमेज ते सर्व इथे ॲड करून घ्या. बघू शकता या पद्धतीने. बघू शकता मी सर्व मॉडेलची इमेज ॲड केले. आता स्टार्टिंगला आल्यानंतर बॅक या. बॅक आल्यानंतर शेक इफेक्टची प्रेसेट ओपन करा. ओपन केल्यानंतर पहिले इमेजवर क्लिक करा, शेक इफेक्ट 1. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये या. इथे इफेक्टमध्ये आल्यानंतर खाली तुम्हाला एक 3 डॉटचा आयकॉन, त्याच्यावर क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बॅक या. जी आपली बिटमार्कची प्रेसेट आहे तिला ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर एकदम लास्टला आपण जो इमेज ॲड केला आहे बघू शकता, त्याच्यावर क्लिक करा, इफेक्टमध्ये या. परत 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करून द्या या पद्धतीने. एवढं यापर्यंत तुम्हाला दिसेल. आणि बॅक या. शेक इफेक्टची प्रेसेट ओपन करा. 2 नंबरची इमेज आहे त्याच्यावर क्लिक करा, इफेक्टमध्ये जा, 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करा आणि बॅक या. बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या. आता 17 सेकंदपासून जेवढे पुढची इमेज आहे त्यांना हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून द्यायचा आहे. तर इमेजवर क्लिक करतो, इफेक्टमध्ये येतो, 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करतो. लास्टपर्यंत त्या सर्व इमेजला इफेक्ट पेस्ट करून द्या.
तर बघू शकता यापर्यंत आपल्याला दिसून जाईल. तर एवढं झाल्यानंतर 7 सेकंदवर या इथं प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. मीडियामध्ये जा. मी तुम्हाला जो व्हिडिओ दिला तो ॲड करून घ्या. तर बघू शकता यापर्यंत आपण व्हिडिओ ॲड केला आहे. तर इथं पहिल्या बिटच्या व्हिडिओला इथं घेऊन टाकायचं आहे. इथपर्यंत बघू शकता. एवढं केल्यानंतर याची जी ब्लेंडिंग ऑपॅसिटीमध्ये जा इथं आणि लाईटनमध्ये याला स्किन करून टाका या पद्धतीने. तोच इफेक्टवर क्लिक करा. इथं एरो शेजारी एक ऑप्शन भेटेल ते जाऊन कॉपी लेअर करा. पुढच्या बिटू या 21 सेकंदवर त्याच ऑप्शन जाऊन तिथं करून टाका पेस्ट लेअर. परत पुढचे बिटू या पेस्ट लेअर करून टाका या परत सर्व बिटू. बघू शकता फायनली आपण आपल्या इथे व्हिडिओ दिसून जाईल. फायनली सर्व व्हिडिओ आपली इथे रेडी झाला आहे. तर वर सेटिंग क्षेत्र एरो त्याच्यावर क्लिक करा आणि तो व्हिडिओ तुमचा डायरेक्ट एक्सपोर्ट करून टाका. तर चला भाऊनो भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.